जगच्चालका विश्वंभरा जगच्चालका विश्वंभरा विश्वनियंत्या परमेश्वरा विश्वनियंत्या परमेश्वरा भाग्यविधात्या ईश्वरा भाग्यविधात्या ईश्वरा कृपावंता दयाघना कृपावंता दयागणा राष्ट्रधर्मी जागयो राष्ट्रधर्मी जागेओ भेदभाव समूळ जाओ भेदभाव समूळ जाओ अखंडत्व नित्य राहो अखंडत्व नित्य राहो सकळ भारतीयांचे सकळ भारतीयांचे राष्ट्र माझे पंचप्राण राष्ट्र माझे पंचप्राण देशासाठी हे जीवन देशासाठी हे जीवन स्वर्गाहुनी ही महान स्वर्गाहुनी महान प्रिय माझी मायभूमी प्रिय माझी मायभूमी मराठात तुका मेळवावा मराठा तुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा महाभारत घडवावा महाभारत घडवावा शिवकृती चिंतनात शिवकृती चिंतनात अध्यात्म देई वारकरी अध्यात्म देई वारकरी सामर्थ्य देई धारकरी सामर्थ्य देई धारकरी रायगडनी पंढरी रायगडनी पंढरी आकारी जीवना आकारी जीवना वारकऱ्यांच्या हृदयीची भक्ती वारकऱ्यांच्या हृदयाची भक्ती धारकऱ्यांची पोलादी शक्ती धारकऱ्यांची पोलादी शक्ती राष्ट्रोन्नतीची हीच नीती राष्ट्रोन्नतीची हीच नीती मायभू कल्याणी मायभू कल्याणी ऐसी निष्ठा घरोघरी ऐसी निष्ठा घरोघरी प्रभू व्हावी सर्वांतरी प्रभुवावी सर्वांतरी सर्व जाणता तू श्रीहरी सर्व जाणता तू श्री हरी मागणे हेची तव चरणी मागणेची तव चरणी श्रीरामांचे आचरण श्रीरामांचे आचरण श्रीकृष्णांचे विचारधन श्रीकृष्णांचे विचारधन घेऊन व्हावा हा संपन्न घेऊन व्हावा संपन्न बाळ म्हणे देश माझा बाळ म्हणे देश माझा राष्ट्रधर्मी जागयो राष्ट्रधर्मी जागेओ भेदभाव समूळ जाओ भेदभाव समळ जाओ खंडत्व नित्य राहो अखंडत्व नित्य राहो सकळ भारतीयांचे सकळ भारतीयांचे भारत माता की जय भारत माता की जय राष्ट्रधर्म की जय राष्ट्रधर्म की कड्यांनो आज ज्येष्ठामधली वद्य तृतीया श्री शिवछत्रपतींच्या राजाभिषेकाचा उत्सव पार पडला की आपल्या सगळ्यांना ज्या एका दिवसाची आस असते आणि पुन्हा दुर्गेश्वर रायगडाच्या चरणाशी येऊन एकरूप होऊन पुन्हा एकदा त्या आपल्या तेज देणाऱ्या ओज देणाऱ्या आणि आपलं सामर्थ्य वाढवणाऱ्या वातावरणाशी एकरूप व्हावंसं लागतं वाटतं. तो दिवस म्हणजे ज्येष्ठ वद्य तृतीया. आपण सगळेजण आजच्या दिवशी मुक्कामी पाचाडला आऊसाहेबांच्या कुशीमध्ये येतो. त्या मायेचा वात्सल्याचा आणि अखंड स्नेहाचा जो स्रोत आहे त्या स्रोताच्या वातावरणात त्या स्रोताच्या भावविश्वामध्ये एकरूप होऊन आपण आऊसाहेबांच्या चरणी साकडं घालतो की उद्याच्या दिवशी संकष्टी चतुर्थीला आम्ही शिवरायांना आपल्या लेकराला आमच्या धन्याला रायगडाहून पंढरीस न्यावयास आलो आहे. आऊसाहेब आपण शिवबांना आज्ञा द्यावी आम्हाला अनुमती द्यावी आणि आमच्या सर्वांच्या पायामधलं बळ वाढवावं जेणेकरून नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली या भूमिकेतून आम्ही आमच्या धन्याला या त्रैलोक्याच्या राण्याच्या चरणाशी एकरूप होण्यासाठी पंढरीच्या विठोबाचं दर्शन घेण्यास जाण्यासाठी म्हणून
पूर्ण क्षमतेने, पूर्ण समर्पित भावनेने जाऊ शकू. आपण सगळेजण यावर्षी या कोरोनाच्या संकटामुळं तृतीयेच्या रात्रीच्या वास्तव्यास पाचाडला आऊसाहेबांच्या कुशीमध्ये नाही पोचू शकत, पण उद्याच्या दिवशी आपल्या ठरलेल्या वेळेला आपण शिवरायांचं रायगडावरून प्रस्थान मात्र नक्की करणार आहोत. अशा परिस्थितीमध्ये जगद्गुरू तुकोबाराय काय सांगतात? तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या संकल्पामध्ये, तुमच्या इप्सित ध्येयामध्ये, कार्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुमचे सोबती कोण असावेत, तुमचे सहकारी कोण असावेत? जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, ढेकणांच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा, ओढाळाच्या संगे सात्विक नासली, क्षण एक नाडली समागमे, डाकाचे संगती सोनेही न झाले, मोलते तुटले लक्ष खोडी, ओढाळाच्या संगे सात्विक नासली, क्षण एक नाडली समागमे, विषाने पक्वाने गोड कडू झाली, कुसंगाने केली तैसी परी, ओढाळाच्या संगे सात्विक नासली, क्षण एक नाडली समागमे, भावे तुका म्हणे सत्संग हा बरा, कुसंग हा फेरा 84चा, ओढाळाच्या संगे सात्विक नासली, क्षण एक नाडली समागमे. जगद्गुरू तुकोबारायांचा हा 5 चरणांचा अभंग आपल्या जीवनी अखंड सावधान कशाप्रकारे असावं याची अनुभूती करून देतात. जीवन जगत असताना जर आपण सावध नसलो, क्षणाचाही बेसावधपणा आपल्याला किती मोठ्या अपयशाला, कुठे मोठ्या लाजिरवाण्या पराभवाला भाग पाडू शकतो याचे आज्ञा अत्यंत सोप्या उदाहरणानं तुकोबाराय आपल्यासमोर स्पष्ट करतात. तुकोबारायांची भावना अशी आहे, जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर आपला संग, आपली संगत कशा प्रकारे आहे हे अधिक महत्त्वाचं आहे. आपण ज्यांच्या संगतीत राहतो, आपण ज्यांच्या सहवासात राहतो, आपण ज्यांच्या सानिध्यामध्ये राहतो, जर त्यांची पात्रता, त्यांची योग्यता आपल्या विकसनास आणि आपल्यामधील सद्गुणांच्या अधिकाधिक संवर्धनास योग्य नसेल तर ती वेळीच तोडलेली बरी, अन्यथा फार मोठा धोका संभवतो. गड्यांनो, आपण सर्वांनी नेहमीच आपल्यामधले गुण शोधायचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्यामध्ये उपजत जी कौशल्ये आहेत, आपल्यामध्ये अंगभूत ज्या पात्रता आहेत त्या विकसित करण्यासाठी, आपल्यामधल्या गुणांचा विकास करण्यासाठी म्हणून आपण फक्त आणि फक्त ते गुण शोधले पाहिजेत. याचा अर्थ आपल्यामध्ये दुर्गुण नाही आहेत असं नाहीत, काही ना काही दोष प्रत्येकामध्ये असतोच. काही ना काही कशाला हो, आपण सगळेजण दोषांच्या बजबजपुरीचे माहेरघर आहोत. संपूर्ण देह काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मत्सर अशा विविध दुर्गुणांनी भरलेला आहे, भारलेला आहे. हे दुर्गुण सतत जरी प्रकट होत नसले तरी केव्हा ना केव्हा तरी त्यांचं आपसुकच प्रकटीकरण होतं आणि ते दुर्गुण देहामधून इतरांना दिसायला लागतात. मग आपण ते दोष पाहायचे की नाही? नक्की पाहायचे. ते दोष दुरुस्त करायचे की नाही? नक्की करायचे. पण आपण जर आपल्यातलेच दोष पाहायला लागलो तर मग आपली दृष्टी पण तशीच होईल. कारण ठराविक दोष हुडकून आपल्यासमोर मांडण्यासाठी, आपल्याला सांगण्यासाठी हा रिकामटेकडा समाज, ही बिनकामाची दुनिया भरून राहिलेली आहे.
मराठीमध्ये एक सुंदर म्हण आहे, प्रत्येकाला आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसतं. कारण आपली दृष्टी तशीच शंकित असते. खरं तर जे दोष आपल्याला समोरच्यामध्ये दिसतात ते दोष आपल्यामध्येही असतात, पण आपण अंतर्मुख होऊन आपले दोष शोधत नाही, उलट समोरच्यामधले दुर्गुण शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्या दुर्गुणांचा बाजार संपूर्ण जगासमोर मांडायचा यत्न करतो. मानवी स्वभाव आहे. हे बरोबर का चूक, हे योग्य का हे अयोग्य, हे महत्त्वाचं नाही आहे. हे वास्तविक सत्य आहे, ते आपण स्वीकारलं पाहिजे. या प्रत्येक जीवनातल्या क्षणामध्ये आपण जर समाजाचं ऐकायला लागलो, दुनियेचं ऐकायला लागलो, तर आपल्यामध्ये असणारे अंगभूत गुण मरून जातील. ज्या सद्गुणांचं संवर्धन होणं आवश्यक होतं, त्या सद्गुणांना पैलू पडून त्याचा विकास होणं आवश्यक होतं, ते सगळं संपून जाईल. निंदकाचे घर असावे शेजारी. निंदकासारखा उत्तम सद्गुरू नसतो. त्याच्याकडून आपण आपल्यातले दोष जाणून घेऊयात. ते दोष आटोकाट प्रयत्न करून जिथं जिथं जसे जसे शक्य आहेत तसे दुरुस्त करूयात. पण दोष दुरुस्त करण्याच्या भानगडीमध्ये आपण आपल्यामध्ये असणारे उपजत सद्गुण अजिबात विसरता कामा नयेत. अन्यथा आपणही समाजासारखं, जगासारखं, दुनियेसारखं फक्त आणि फक्त दोषांवेशी होऊ, दोष शोधायला लागू आणि मग ज्या कारणामुळं आपलं सद्गुण विकसन होणं आवश्यक होतं ते कधीच होणार नाही. काय सांगतात तुकोबाराय? जर आपल्याला आपल्या जीवनवृत्ती, चित्तवृत्ती आणि आपली संकल्पवृत्ती सिद्ध करायची असेल तर आपल्याला कोण कोण घातक ठरू शकतं ते शोधा आणि त्यापासून स्वतःला दूर करण्याचा प्रयत्न करा. हिरा जगातील सर्वात कठीण असं मूलद्रव्य आहे. जर एखादी काच कापायची असेल, नव्हे एखादा धातूही कापायचा असेल, त्यासाठी जी धारदार आरी तयार केली जाते त्याच्या अग्रावर हिरकणी बसवतात. हिऱ्यामध्ये दुसऱ्याला कापण्याची, दुसऱ्याचा भंग करण्याची, दुसऱ्याचे 2 तुकडे करण्याची प्रचंड मोठी उपजत क्षमता आहे. पण तो हिरा जो मूल्यवान आहे, जो कठोर आहे, जो कठीण आहे, जो स्वतःच्या अत्यंत उपजत क्षमतेच्या आधारावर समोरच्याचे तुकडे पाडू शकतो, जर ढेकणाच्या संगतीमध्ये आला तो हिरासुद्धा भंग पावतो. मी खरं तुकोबारायांच्या या प्रमाणामध्ये आलेल्या त्या ढेकणाच्या गुणापर्यंत गेलेलो नाही आहे, पण ज्या अर्थी तुकोबाराय म्हणतात त्या अर्थी ते वास्तविक सत्य असावं. ढेकूण चिरडला की त्याच्यातून जे रक्त बाहेर पडतं, कदाचित त्या रक्तामध्ये हिऱ्याचं तेज मालवण्याचं, हिऱ्याचे पैलू संपवून नष्ट करण्याचं आणि त्या अलौकिक हिऱ्याला कपर्दिक करण्याचं सामर्थ्य असावं. अगदी तैसंच त्याच प्रकारे साधुत्वाचं, सज्जनत्वाचं, शुचित्वाचं नाश होतो. म्हणून जर आपल्याला आपल्यामध्ये असणाऱ्या त्या हिऱ्याला जन्म घालायचा असेल, समाजासमोर प्रकटित करायचं असेल, तर आपण काही आघात सहन केले पाहिजेत. आवश्यकतेप्रमाणे घासून घेतलं पाहिजे, आवश्यकतेप्रमाणे तासून घेतलं पाहिजे, आवश्यकतेप्रमाणे त्या कोणामध्ये स्वतःचा आकार समोरच्याला अपेक्षित आहे, विधात्याला अपेक्षित आहे तसा परिवर्तित केला पाहिजे. पण त्याच वेळेला ढेकणापासून दूर राहिलं पाहिजे. कारण ओढाळाच्या संगतीमध्ये सात्विकतेचा नाश होतो. मन वढाय याला हा समार्थी शब्द आहे. ज्याच्यावर कितीही सांगितलं, कितीही आग्रह केला तरी परिणाम होत नाही, अशा ओढाळाच्या संगतीमध्ये सात्विकांचा सुद्धा नाश होतो. काय हो हा शिवराय, किती शिव्या देतो, किती शिवराळ आहे असं म्हणत असताना आपणही त्या शिव्या देतो हे आपल्याला माहितीच नसतं. आपल्याला त्याच्यापेक्षाही अस्खलित शिव्या येतात. कदाचित आपण त्या शिव्या जाहीररित्या देत नसू, परंतु मनातल्या मनात कुडत राहतो.
मनातल्या मनामध्ये व्यथित होतो आणि अंतःकरणाच्या शेवटच्या कप्प्यातून आपण समोरच्याचं अहित चिंतत राहतो. अशा ओढाळाच्या संगतीमध्ये कितीही पराकोटीचा सज्जन आला तरी त्याचा नाश होतो. कारण क्षणमात्राचा समागम, क्षणमात्राचा दुर्जनांचा संग हा शुचित्व संपवतो, साधुत्व संपवतो. हिरा कोळशाच्या खाणीमध्ये प्रकट होतो. तिथून तो बाहेर काढताना असा दगडाच्या रूपानं, धोंड्याच्या रूपानं असतो. प्रचंड वर्षांची, प्रचंड कर्तृत्वाची मेहनत सरून करून तो स्वतःला हिरत्वामध्ये प्राप्त करतो. परंतु एक क्षणाचा ढेकणाचा, एक क्षणाचा ओढाळाचा, एक क्षणाचा कुसंग घडला की त्या हिऱ्याचं हिरत्व लोप पावतं. जसं डाकूंच्या, दरोडेखोरांच्या, चोरांच्या तावडीत गेलेलं सोन्याचं. आपण आता सोन्याचा भाव काहीतरी 40,000 रुपये तोळा वगैरे या दरानं आहे. निश्चितपणे मला सांगता यायचं नाही, कारण या कोरोनानं खूप मोठी उलाढाल केलेली आहे. ह्या कोरोनानं सगळ्या समाजव्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल केला आहे. त्यामुळे सोनं मध्यंतरी चढलं होतं. किती चढलं आहे, कुणी खरेदी केलं आहे आयुष्यात? माझ्या आयुष्यात सोन्याचा भाव मी कधी विचारलाच नाही, मी कधी समजूनच घेतला नाही, गरजच पडली नाही. तसं सोन्याच्या भावातले चढ उतारसुद्धा मला कळले नाहीत. परंतु दैनिकात काहीतरी छापून येतं, कुठल्या तरी वाहिनीवर येतं, त्याच्या आधारावर मी बोलतो. हे सोनं आपण जर पेढीवर गेलो खरेदी करायला, समजा पुण्यातल्या पुणा गाडगेमध्ये गेलो, रांका ज्वेलर्समध्ये गेलो, एक 40,000 45,000 रुपयाला 10 ग्रॅम असा काहीतरी त्याचा भाव असतो. आपला शिवप्रभूंनी सिद्ध केलेला होन हा वर्तमानातल्या 3 सव्वा 3 ग्रॅम एवढा भरतो. हे सोनं जर आपण विकायला गेलो तर जे खरेदीचा भाव आहे तो आपल्याला विक्रीसाठी मिळत नाही. त्याच्यामध्ये काहीतरी झीज आहे, तूट आहे, समजून तो भाव कमी होतो, उतरतो. पण याच्यापेक्षा वाईट काय, तर एखादा चोर, दरोडेखोर त्यानं ते सोनं चोरलं, कुठून तरी डल्ला मारून घेतलं आणि तो ते विकायला गेला, त्याचा भाव निम्म्यापेक्षाही कमी होतो. याचा अर्थ सोन्यात दोष आहे का? अजिबात नाही. सोनं बावन कशी आहे, सोनं सिद्ध झालेलं आहे, सोनं स्वयंभूत कर्तृत्व संपन्न आहे. पण डाकूच्या संगतीत गेलं, दरोडेखोराच्या संगतीमध्ये गेलं, त्यामुळं ते आपलं मूल्य हरपलं, हीन झालं. जर कवडी त्याच्या आधारावर बाजार चालतो, म्हणजे जुनं चलन, ते फुटलं तुटलं की ते मातीमूल होतं. फुटलेल्या कवडीला जगात किंमत नसते. आपल्याला आठवत असेल, शिवप्रभूंनी ज्यावेळेला पुण्यामध्ये प्रवेश केला त्यावेळेला त्या भंग केलेल्या, ध्वस्त केलेल्या वेशी, वाडे, घरं संपूर्णपणे नष्ट करून भुईसपाट केलेल्या पुण्याच्या वेशीच्या ठिकाणी मुरारराव जगदेवानी आदिलशाहीतल्या सरदारानं गुलामीचं प्रतीक म्हणून एक पहार खोवली होती, पहार रोवली होती. आणि त्या पहारेच्या टोकावर एक फाटकं पायतान आणि एक फुटकी कवडी अडकवलेली होती. अर्थबोध काय? ही पहार ही तुमच्या स्वातंत्र्याच्या छाताडात आहे. आता तुम्ही दास झालात, गुलाम झालात, त्यामुळं तुमची पात्रता या फुटलेल्या कवडी एवढी सुद्धा नाही आणि तुटलेल्या पायताना एवढी सुद्धा नाही. शिवप्रभूंनी ती कवडी आणि ते फुटलेलं, तुटलेलं, जीर्ण जीवन क्षणार्धात त्या पहारेच्या रूपानं उखडून फेकून दिलं आणि तुम्हाला आम्हाला स्वातंत्र्याचं मंगळवारं दिलं. ही तुटलेली, फुटलेली कवडी मोलहीन असते का? कुसंग फुटण्याचा, तुटण्याचा, आघात करण्याचा कुसंग तो काय घडला आणि त्याचा नाश झाला. तुम्ही आम्ही विविध प्रसंगी मिष्टान्न करतो, पक्वान्न करतो, परंतु ही पक्वान्न गोड लागतात, मधुर लागतात, आपल्या जिभेला तुष्टी देतात. योग्य प्रकारे, योग्य मात्रेत घेतली, शरीराला पुष्टी देतात. आणि जर भगवंताचं स्मरण करून प्रसाद म्हणून भक्षण केली तर ती संतुष्टीसुद्धा देतात. पण चुकून त्याच्यामध्ये विषाचा एक अंश जरी मिसळला गेला
तर ती प्राणघातक ठरतात. मग कुठली तुष्टी, कुठली पुष्टी, कुठली संतुष्टी? आपण देह मातीमोल करून अंतरात विलय होऊन जातो. म्हणून संग महत्त्वाचा आहे. कुसंग हा नाश करतो, पण येणारा प्रत्येक कुसंगच आहे असंही मानायचं कारण नाही. आपण आपले चष्मे बदलण्याची पण गरज आहे. जेव्हा आपल्या चष्म्याच्या काचा लाल असतात, जग लालभडक दिसतं. चष्म्याच्या काचा हिरव्या, जग हिरवं दिसतं. चष्म्याच्या काचा पिवळ्या, कावीळ झाल्यासारखं जग पिवळं दिसतं. म्हणून पारखून घेत असताना आपण आपली परीक्षक होण्याची पात्रता आहे का? आपण समोरच्यामधले जे दोष पाहतो ते दोष आपल्यात अजिबात नाहीत ना, आपल्याला त्या दोषानं स्पर्शेल नाही ना, याचा कधीतरी विचार केला पाहिजे आणि सत्संगच मिळवला पाहिजे. कारण कुसंगाची संगती आपल्याला 184च्या त्या योनीमध्ये पुनरपी जननम पुनरपी मननम ह्याच व्यवधानामधून, याच अपघातामध्ये प्रवास करायला भाग पडते. जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपण सिद्ध असलं पाहिजे. ते सत्संगाच्या आकर्षणाला, सत्संगाच्या सहवासाला आणि कुसंगाच्या निराकरणाला, कुसंगापासून दूर जाण्याला. पण याचा अर्थ घाबरून राहिलं पाहिजे असं काही नाही. जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर एका ठिकाणी कोणतरी म्हणतं, सही सफलता की सफ़र तब शुरू होती है जब असफलता का डर जड़ से निकल जाता है. जर आम्हाला स्वतःचं उत्थान करायचं असेल तर येणारे सगळे कुसंगीच आहेत अशी भीती मनात बाळगून चालणार नाही. आता बघा ना, कोरोनामुळे सुद्धा आपल्या वृत्ती किती बदलल्या. मोदींनी आपल्याला आत्मनिर्भर व्हायला सांगितलं. सांगायची गरज काय होती? कोरोना आला, आपण आत्मनिर्भर झालो, टाळेबंदी घोषित झालो. आपल्याला लक्षात आलं आपला स्वयंपाक आपण करू शकतो, आपले कपडे आपण धुवू शकतो, आठवडाभर भाजी नाही मिळाली जगू शकतो, वडापाव नाही खाल्ला मरत नाही, मिसळ नाही पाहिली काहीही नुकसान होत नाही. आपल्या वृत्ती बदलल्या, आपले स्वभाव बदलले. कारण कोरोनासारखा कुसंगसुद्धा आपल्याला काही चांगल्या गोष्टी शिकून गेला. जगामध्ये येणारं प्रत्येकजण सद्गुराचं रूप आहे. ते भगवंताचं अधिष्ठान आहे. आवश्यकता आहे त्याला कोणत्या पद्धतीनं आपण स्वीकारतोय आणि कोणत्या पद्धतीनं त्याच्या विपरीत किंवा त्याच्या समर्पित आचरण करतोय. आपण आपली बलस्थानं हेरली पाहिजेत, आपण आपली मर्मस्थानंही ओळखली पाहिजेत. आपली मर्मस्थानं बलस्थानामध्ये कशी परिवर्तित होतील याचा प्रयत्न केला पाहिजे. पण कोणत्याही परिस्थितीत आपली मर्मस्थानं समोरच्याला कळता कामा नये. दिसली पाहिजेत ती बलस्थानं. आपल्या बलस्थानाला पाहूनच समोरचा घाबरला पाहिजे आणि आपल्या मर्मस्थानावर हल्ला करायचा त्यानं प्रयत्न केला नाही पाहिजे. असंच आपण सगळ्यांनी स्वतःला घडवणं गरजेचं आहे. उद्या सकाळी शिवप्रभूंचं नेहमीसारख्या उत्साहात नसलं तरी आपल्या प्रथा आणि परंपरा संभाळून रायगडावरनं प्रस्थान होणार आहे. ते प्रस्थान करण्यासाठी सुद्धा कितने पापड बेलणे पडे हे त्या यंत्रणेलाच माहीत. किती आटापिटा करावा लागला हे त्या आपल्या शिवभक्त रायगडाच्या हुजऱ्यांनाच ठाऊक. त्यांच्या आटापिट्याचं उद्या सकाळी 8:30-9च्या सुमारास दुर्गेश्वर रायगडावरील श्री शिवप्रभूंच्या समाधीसमोर शीज होईल आणि ते पंढरीच्या राण्याच्या दर्शनासाठी म्हणून शिवप्रभूंना रायगडावरून प्रस्थान करवतील. आपण सगळेजण त्या क्षणाची वाट पाहूयात आणि उद्या या आपल्या तुकोबारायांच्या विचार मालिकेचा, अभंग मालिकेचा वर्तमानातील परिप्रेक्ष्य शेवटच्या सेवेच्या रूपानं समजून घेऊयात आणि मनोमन आपण सगळेजण रायगडवरनं पंढरपूरला चालायला सुरुवात करूयात. कोरोनाच्या संकटामुळं आपल्याला आपापल्या गावामध्ये, आपापल्या भागामध्ये शिवरायांचं दर्शन नाही घेता येणार. शिवप्रभू आपल्या इथे थांबू नाही शकणार. पण मनोमन अरे या तिथीला अमुक दिवशी शिवप्रभू गेले 5 वर्ष आपल्या इथं येत आहेत, दर्शन देत आहेत. त्यांच्या त्या तेजामध्ये, त्यांच्या त्या आशिष छायामध्ये आपण कृतार्थ होत होतो. मनोमंती भावना करायची आणि शिवप्रभूंच्या बरोबर आपण रायगडावरून पंढरीच्या दिशेनं उद्याच्या दिवशी
प्रस्थान करायचं, पण या प्रस्थानाच्या मार्गामध्ये सत्संगाचाच संग करायचा, कुसंगती टाळायची. ढेकणांचे संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा. ओढाळाच्या संगे सात्विक नासली, क्षण एक नाडली समागमे. डाकाचे संगती सोनेहीन झाले, मोल ते तुटले लक्ष कोडी. ओढाळाच्या संगे सात्विक नासली, क्षण एक नाडली समागमे. विषाने पक्वाने गोड कडू झाली, कुसंगाने केली तैसी परी. ओढाळाच्या संगे सात्विक नासली, क्षण एक नाडली समागमे. भावे तुका म्हणे सत्संग हा बरा, कुसंग हा फेरा 84चा. ओढाळाच्या संगे सात्विक नासली, क्षण एक नाडली समागमे. क्षण एक नाडली समागमे. क्षण एक नाडली समागमे. जय जय रामकृष्ण हरी. जय शिवराय. जय शंभूराय.